आम्हाला चर्चा करायची असती तर आम्ही कालच केली असती आपल्याकडे. आमचं असं म्हणणं आहे की हे जे सर्वसामान्य माणूस आहेत आलं लक्षात आणि यांना शासनाकडनं जे काही फुल नाही फुलाची पाकळी लाभ देण्यात येतो ना तर गेली 1.5 वर्ष का प्रलंबित राहिलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या समोरच सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे. आणि आपण जी काय कुठल्या एका संघटनेशी काल चर्चा केली त्या संघटनेच्या चर्चेदरम्यान आम्ही असं म्हटलं होतं की ऑक्टोबरपर्यंत आम्ही सगळे क्लेम करू. आमचं असं ठाम म्हणणं आहे की येणारा गणेश चतुर्थीचा सण आहे आलं लक्षात. तो 14 तारखेला काहीतरी आहे ना. गणेश चतुर्थीला या सगळ्या लोकांच्या आनंदामध्ये अधिक वाढ व्हावी त्यासाठी तुम्ही 14 जो काही सप्टेंबर आहे त्याच्यापूर्वी जे काही जास्तीत जास्त क्लेम आहेत जे शिष्यवृत्तीचे आणि लाभाचे सगळे हे सगळ्या गोष्टी 14 सप्टेंबर पर्यंत तुम्ही सगळ्या त्या गोष्टी मंजूर कराव्यात जेणेकरून त्यांना त्या 10-11 दिवसात पैसे पडतील आणि जे काही मंडळाचा जो लाभ आहे तो अशी आमची विनंती आहे. आणि ही जर विनंती आमची अशी आमची ठाम मागणी आहे त्यामुळे त्या गोष्टीला आपण प्रॉम्प्ट राहाल. आणि अशा पद्धतीचा शब्द जर आपण सन्माननीय साहेब आपले ओरोस पोलीस स्टेशनचे आपले सन्माननीय प्रभारी अधिकारी आहेत यांच्या समोर आपण अशा पद्धतीचा आम्हाला शब्द आणि तो सुद्धा इन रिटर्न मध्ये द्यावा अशी आपल्याकडे आमची विनंती आहे. हे काम करतात मान्य मला पण इन केस इथं दुसरं आणि यांचे पालन करते म्हणून तुम्ही सुद्धा आज आमच्यासाठी या पावसातच भिजावं अशी माझी विनंती आहे तुम्हाला. त्रास झाला तर त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणून म्हणतोय की आपण चर्चा करतो. तुम्हाला सगळे रिपोर्ट सबमिट करतो ऑलरेडी देतो. शिष्यवृत्तीवर क्लेम साहेब ना ऑलरेडी आपण मेच्या दरम्यान होऊ रिन्युअलचा विषय घेतलाय रिन्युअलचा रिपोर्ट देत आहे. क्लेमच्या संदर्भात गणेश चतुर्थीला ह्या सगळ्या कामगारांच्या संदर्भातलं आनंद द्विगुणित झाला पाहिजे ही आमची ठाम मांडणी आहे. हे बघा मलाही मान्य आहे की सणासुदीचे दिवस आहेत लाभ मिळाला तर सगळ्यांना चांगलं होईल मान्य मला सगळं त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. पण आपल्याकडे संख्या पेंडन्सीची बघतात ते गोष्टी आपण बोलतात बोलू आपण. तर माझ्या कॅल्क्युलेशनला सगळ्यांची कॅपॅसिटी पकडली तर हा जास्तीत जास्त जानेवारीला उजळेल. परंतु त्यातूनही आम्ही प्रयत्न करून स्पेशली सिंधुदुर्गसाठी टाइम देऊन आमच्या कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या साईडला बाजूला ठेवून तुमचं काम आपण करून देऊ. फक्त 19 सप्टेंबर ही मागणी खूपच 19 सप्टेंबर हा तुम्ही फक्त हा 1.5 महिना पकडू नका मागचं 1.5 वर्ष पकडा. मागचं 1.5 वर्ष पकडा. ह्या 1.5 वर्षात व्हेरिफिकेशनला जे अर्ज चुकीचे ठरतले त्यांना देखील प्राधान्य मिळावं. आमचं एकच म्हणणं आहे गणेश चतुर्थीला होणार नसेल तर आज आम्ही या ठिकाणी ठिय्या मांडणार. आम्ही उठणार नाही. पूर्ण दिवस उजाडला रात्र उजाडलं तरी आम्हाला माहिती नाही. गणेश चतुर्थीला जर कारण मागचा 1.5 वर्ष आणि परत आता येणारा 1.5 महिना तुम्हाला थोडासा त्रास होणार आहे. तुमची बरोबर व्हॅकन्सीज आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु दिवसाला 100 क्लेम मारणं काही मोठं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये काही मोठं रॉकेट सायन्स नाही. क्लेम तुम्हाला माहिती आहे गावडे फक्त 100 क्लेम करणं नाही दुसरी काम पण आहेत ऑफिस. नाही आता काय साहेब 63 कामगार कायद्यांचे आता 4 कामगार कायदे झाले आहेत. 63 कामगार कायद्यांचे आता 4 कामगार कायदे झाले आहेत. नवीन कामगार संहिता ती कामगार संहिता नेमकी काय आहे याच्या गाईडलाईन्स अद्यापपर्यंत नाही आहेत. त्याचे नियम काय आहेत अद्यापपर्यंत नाहीत. त्यामुळे येत्या 1.5 महिन्यात महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ आणि घरेलू कामगार मंडळ याच्या व्यतिरिक्त यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढला 1.5 महिना खर्च करावा अशी आमची विनंती आहे तुम्हाला. बरोबर आहे एकदम बरोबर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ एकही अधिकारी नाहीये. जे नोंदणी अधिकारी आहेत त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज आहे. माझ्याकडे रत्नागिरी जिल्ह्याचा पूर्ण चार्ज आहे. तिथे आपल्याकडे 9 तालुके आहेत आणि आपले शॉप इन्स्पेक्टर जे आहेत ते कोल्हापूरमध्ये आहेत तिथेही त्यांच्याकडे चार्ज आहे. त्यामुळे तिकडचं काम करून आपल्याला हे काम करतो. त्यामुळे मुद्दा हा आहे की पूर्ण वेळ अधिकारी नसल्यामुळं ते कंटिन्युअसली काम आपण करू शकत नाही. पण मधल्या काळात तुमच्या गावडे साहेबांना माहिती आहे की आपण नोंदणी आणि नूतनीकरणाचे कामं पूर्ण केलेले आहेत जवळपास. एकच विषय नाही माझी बोलतो 2 मिनिटं फक्त नूतनीकरणाचा विषय काढला. 1.5 महिना नूतनीकरणाचे अर्ज प्रलंबित ठेवले गेले. 1.5 महिना काय आहे त्याच्यात अर्ज एक विषय घ्या समजा क्लेम तो पहिला विषय घ्या. ठीक आहे एक विषय झालेला विषय सांगतो तुम्हाला. नूतनीकरणाचं आपलं 27-28 तारखेपर्यंत आलेलं म्हणजे हार्डली 8 ते 10 दिवसात पेंडिंग आपल्याकडे. हे आता केलं ना साहेब आमच्या पत्रानंतर केलं ना साहेब. मी कधी हवेत बोलत नाही. बोला कोणतरी गावडे साहेब बोलतायत आपण सांगू. नूतनीकरणाचं काम आपलं कंटिन्यू चालेल गावडे साहेब तुम्हालाही माहिती आहे.
आणि आपण 10 साहेब दिवसात मधल्या काळात मी फार जबाबदारीने बोलतोय, 1.5 महिना अर्ज प्रलंबित ठेवले होते रिन्युअलचे. का पण रिन्युअल मध्ये पेंडिंग ठेवण्यामागे काय कारण आहे? आपल्याकडे स्टाफ नाही, तुम्हाला माहिती आहे. हो साहेब, रिन्युअलसाठी खांडेकर साहेब मी आपलं मान ठेवून सांगतोय, रिन्युअलला पासून पेंडिंग दोडा मार्ग रिन्युअलला काही रॉकेट सायन्स नाही चेक करायला. तुम्ही एखाद्या मुलीला पण सांगू शकता ना तिथल्या तुमच्या जे मंडळाकडे रिन्युअलसाठी. नाही साहेब, हे मान्य नाही मला. रिन्युअलसाठी जर तुम्ही 1.5 महिना घेणार असाल, रिन्युअल तर झालेला आहे. रिन्युअलसाठी जर 1.5 महिना घेणार असाल ना, तर साहेब मला असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कामाबद्दल सिरियस नाही आहात, असं माझं म्हणणं आहे. रिन्युअलचं आपलं जवळपास 8 हे होणार. तर त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की जेवढ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल होतील तेवढ्या आपण करूया, जास्तीत जास्त करूया. आपण त्यांना पहिल्यांदाच सांगितलं कोल्हापूर रत्नागिरीचं काम साईडला ठेवू आपण आणि सिंधुदुर्गसाठी स्पेशल वेळ देऊ आणि काम करू. फक्त 31 मार्चची अशी डेडलाईन मी देऊ शकणार नाहीये की त्याचे जेवढे होतील तेवढे आपण करू. आता जे आहेत डिसेंबर, काही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या पिरियडमधले आहेत 25 मधले. इथून पुढचे एक ते जवळपास आपण या 15 दिवसात एक 5 ते 7 हजार अर्ज करू शकतो. ते 5 ते 7 हजार अर्ज कुठपर्यंत येतील तिथपर्यंतचे आपण क्लिअर करून देऊ तुम्हाला 14 तारखेपर्यंत. एक महत्वाचा मुद्दा होता या चतुर्थी ऐका तरी साहेब, ऐका तरी गणेश चतुर्थी क्लेमच्या बाबतीत गणेश चतुर्थी हा आमचा ऐका तरी हा आमचा आस्थेचा विषय आहे. आलं लक्षात, हा आमच्या भावनेचा विषय आहे आणि आमच्या भावनेचा आणि आमच्या आस्थेचा विचार करून सन्माननीय सरकारी कामगार अधिकारी साहेब, आपण खांडेकर साहेब, आपण आमच्या भावनेचा विचार करून 14 सप्टेंबर पर्यंत कामगारांचे क्लेम, मी म्हणतो मार्च एप्रिल पर्यंतचे क्लेम, बरोबर ना, एप्रिल 2026 पर्यंतचे क्लेम आपण मंजूर करावेत अशा पद्धतीची आमची ठाम मागणी आहे. अशा पद्धतीचं जर आपण आम्हाला अधिकृत पत्र देऊन अशा पद्धतीत आपली मागणी मान्य करत असाल तर आम्ही आमचं आंदोलन हे 14 सप्टेंबर पर्यंत स्थगित करू. हा लक्षात, हे आमचं फायनल डिसिजन आहे. आता डिसिजन तुमचं आहे की याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांचा, आमचे पालन करता कामगारांचे तुम्ही जात, आमचे पालन करता तुम्ही जात, आमचे कुटुंब म्हणून तुम्ही आहात. त्यामुळे आमच्या भावनेचा तुम्ही विचार करावा. पडत नाही आणि नोटीस मी साहेबांनी मलाच दिलेली आहे. या कामगारांचं भलं होत असेल तर केसी घ्यायला आम्ही पण तयार आहोत सगळे ही अंतिम माझी साहेब विनंती आहे. वगैरे काय गरज नाही पडणार आहे. आपण आणि आम्ही आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे, आलं लक्षात, आम्हाला आंदोलन करण्याचा. माझी पोलीस बांधवांना विनंती आहे की आम्ही आमच्या अधिकाराप्रमाणे आंदोलन करतोय आणि सनदशीर मार्गाने करतोय. आम्ही कुठलाही अपशब्द कुठल्याही अधिकाऱ्याला बोललेला नाही किंवा कुठलाही अपशब्द पोलीस बांधवांनाही बोललेलो नाही. त्यामुळे आमच्या सुद्धा भावनांचा विचार करून आम्ही जे आंदोलन करतोय ते आमच्या न्याय्य मागण्यांसाठी करतोय. आपण आम्हाला शब्द द्यावा आणि तो सुद्धा रितसर शब्द द्यावा. 31 मार्च पर्यंतचे जे काय क्लेम आहेत ते आम्हाला चतुर्थी 14 सप्टेंबर पर्यंत आमचे मंजूर करायला पाहिजेत आपण, अशी आमची अंतिम मागणी आहे आपल्याकडे. बरं, आता पण दिवाळीपर्यंत आपण, दिवाळी पण मोठा सण आहे आपल्यासाठी. गणपतीच्या ऐवजी आपण दिवाळीपर्यंत करू शकतो ना, दिवाळीच्या अगोदर. आता बघा तुम्ही आल्यापासून आमच्या कामगारांच्या याच्यात प्रलंबित ठेवलं आणि तुम्ही तुमचं ऑफिस काम केलं. मग आता 1.5 महिना तुमचं ऑफिस प्रलंबित ठेवलं आणि आता कामगारांसाठी 1.5 महिना द्या ना. कामगारांसाठी 1.5 महिना द्या ना तुम्ही. नोंदणी रिन्युअल कंटिन्यू चालू आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, प्रतिनिधी सगळ्यांना माहिती आहे. नोंदणी रिन्युअल कंटिन्यू चालू आहे. असं आहे की काम बंद नाही. 1.5 महिने साहेब नव्हता रिन्युअल, 1.5 महिने. ह्या गोष्टी कधी पेंडिंग आहे कधी 2 मिनिटं. 24 ज्यावेळेस मी एप्रिलला आलोय, 24 एप्रिल पासून आपण केलेल्या कामांचे तुम्हाला या सगळ्यांना रिपोर्ट दिले झाले. आत्ताही त्यांना कंपॅरिझन देतो की आपण तेवढंच किती काम केलेलं आहे. नोंदणी रिन्युअलचं किती संख्या काढलेली आहे त्याची याकडे त्यांना देतो, सबमिट करतो मी. नोंदणी आणि रिन्युअल तुमचं कंटिन्यू चालू आहे, कारण सगळ्यांची डिमांड काय होती की स्कॉलरशिप चार्ज भरण्यासाठी नोंदणी रिन्युअल होऊ द्या. बरोबर आहे, मान्य, तुमची डिमांड होती. हो होती. बरोबर. किती महिन्याची? त्याच्यानुसार आपण 2 महिन्याची नवीन नोंद काढणार. 2000 तालुका आता दोन विषय मला जी माहिती मिळाली बघा, हे साहेब तुम्ही आल्यापासून ना किती क्लेम मंजूर केला ते सांगा. नोंदणी आणि रिन्युअलची मागणी सगळ्यांची होती. तुमच्या संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये सगळ्यांना माहिती आहे की नोंदणी आणि रिन्युअल तातडीनं काढायची. 2 मिनिटं ऐकून नाही आता साहेब बरोबर आहे, ऐका तरी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता माझ्याकडे जी माहिती मिळाली आहे, आता माझ्याकडे माहिती जी मिळाली आहे, मंडळाच्या वेबसाईटमध्ये थोडेसे अपग्रेशन चालू आहे. मंडळाकडनं तुम्हाला सक्त सूचना आहेत की तुमचा डॅशबोर्ड रिकामी करा, जे काही पाटले जे क्लेम आहेत ते सगळे मंजूर करा, नाही तर नामंजूर करा, ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं क्लिअर करा. त्यांना वेबसाईटचं अपग्रेशन करायचं, अशा पद्धतीच्या आपल्याला सूचना आहेत की नाही मला सांगा. नाही, तशा सूचना आपल्याला कुठल्याही ऑफिशियली सूचना तशा आलेल्या नाहीयेत की आमची वेबसाईट अपडेट करणार आहे आणि तुम्ही क्लिअर काढायची. मग आता सध्या वेबसाईट का बंद आहे?
वेबसाईट सध्या त्यांचं अपडेट चालू आहे. मग तेच आहे, आम्ही तेच म्हणतोय ना, पण ते अपग्रेडेशन चालू आहे वेबसाईटचं, आताही तेच म्हणतोय. अपडेशन काय चालू आहे, ऐका 2 मिनिटं, अपडेशन काय चालू आहे, त्यांनी स्कीम चेंज केले, त्या स्कीमचं अपडेशन चालू आहे. मग तेच याचा ना अर्थ साहेब, ते काय मग बंद याचा- होणार आहे किंवा नाही नाही हे ना, असं मग नाहीये. याचा अर्थ मागचे जे आहेत ना सगळ्या गोष्टी ते क्लिअर करणं, clear काम म्हणून चालू आहे. आमच्या सचिवांनी मला सरळ सांगितलंय फोनवरती, आम्ही जुन्या सगळ्या गोष्टी क्लिअर करा तात्काळ, अशा पद्धतीच्या सूचना बैठकीत सांगितलेल्या आहेत. अशा पद्धतीचं सचिवांनी सांगितलेलं आहे. हे मी काय माझ्या मनाचं सांगत नाही. चालेल तुमचं